तर कल्याण डोंबिवली महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। गरजूंसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची औषधं नष्ट करण्यासाठी डंपिंग ग्राउंडवरती आणण्यात आली होती। यात मुदत न संपलेल्या औषधांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय। पालिका आयुक्तांची परवानगी न घेताच औषधं नष्ट करण्यात येत होती। नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान औषधं घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात आला असून सर्व औषधं व्यवस्थित असल्याचं आरोग्य अधिकारी दीप शुक्लांनी म्हटलंय। इथे जे बायोमेडिकल वेस्ट प्लांटला जे मॅनेजर आहेत त्यांनी पण असं म्हटलं होतं की हा साठा सस्पेन्शन जे आहे ओरल सस्पेन्शन ते जे आधीच्या गोळ्या त्यांच्यासोबत हे आलेलं नाही आणि आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्याप्रमाणे असं प्राथमिक चौकशी असं दिसते की आपल्याकडचा साठाचा जो आकडा आहे तो जुळतोय, आपला व्यवस्थित आहे। त्याच्यामुळे हा आपल्याकडनं पाठवण्यात आलेला नाही असं आढळून येतंय। तरी सुद्धा आम्ही त्या कंपनीला पत्र दिलेलं आहे आणि ही चौकशी चालू आहे। तर चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।